सोलमेट एक प्रेमकथा भाग 29. अनिल घरी पोहोचला तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले होते. 7 वाजता अखिल आणि ईशाची एंगेजमेंट सेरेमनी सुरू होणार होती. हॉलमध्ये सगळीकडे त्याचीच तयारी चालू होती. अनिल आपल्या गळ्यातील टाय लूज करत आपल्या रूमच्या दिशेने निघाला. जाता जाता शेफला कॉफी आणायला सांगण्यासाठी त्याची पावलं किचनकडे वळली. किचनच्या दरवाजात उभा राहून त्याने शेफला कॉफी आणायला सांगितली. तोच त्याची नजर किचनमध्ये काहीतरी बनवणाऱ्या अवनीवर गेली. त्याचा आवाज ऐकून अवनीने सुद्धा त्याच्याकडे बघितलं, पण त्यांची नजरानजर होताच अनिलने आपली नजर फिरवली आणि काहीच न बोलता तिथून निघून गेला. अवनी मात्र जाणाऱ्या अनिलकडे बघत राहिली. त्याने तिच्याकडे असं दुर्लक्ष केल्यामुळे तिला खूप वाईट वाटत होतं. इथे आल्यापासून त्याच्यासोबत बोलणं होत नव्हतं. सकाळी तो रागात निघून गेला होता, पण त्यानंतर दिवसभर तिचं कुठे लक्षच लागत नव्हतं. तो रागात असला तरी त्याच्यासोबत बोलण्याची, त्याच्या आसपास असण्याची तिला सवय झाली होती. नकळत त्याच्याकडे मन ओढलं जात होतं. दादा, तुम्ही राहू द्या, मी बनवते त्यांच्यासाठी कॉफी. अवनी कॉफी करणाऱ्या शेफला म्हणाली. नको मॅडम, तुम्ही कशाला बनवता? मी बनवतो ना. आधीच सरांचा मूड ठीक दिसत नाही. त्यात त्यांना जर कॉफी आवडली नाही तर उगाच माझ्यावर चिडतील. शेफ विनंती करत म्हणाला. दादा, मी अनिल सरांची सेक्रेटरी आहे. त्यांना कशी कॉफी लागते ते मला चांगलंच माहीत आहे. मी कॉफी बनवते, तुम्ही फक्त नेऊन देण्याचं काम करा. अवनीने 5 मिनिटात त्याला आवडते तशी कॉफी बनवली. त्याचबरोबर शेफ नको म्हणत असतानाही कॉफीसोबत काही कुकीज सुद्धा पाठवल्या. शेफला माहीत होतं की सरांना कुकीज वगैरे आवडत नाही, पण त्याला अवनीचं मन मोडावंसं वाटत नव्हतं. तो मनातच देवाचा धावा करत अनिलच्या रूमकडे आला. त्याने नॉक करून दरवाजा उघडला. अनिल एका महत्त्वाच्या कॉलवर होता. त्याने इशाऱ्यानेच शेफला कॉफी ठेवायला सांगितली. तसा शेफ टीपॉयवर कॉफीचा ट्रे ठेवून निघून गेला. अनिलचा कॉल संपला तसा तो रिलॅक्स होत तिथल्या सोफ्यावर बसला. कॉफीचा वास येताच त्याला कळायला वेळ लागली नाही की ही कॉफी अवनीने बनवली आहे. त्याने कप उचलून हळूच एक सिप घेतला आणि सकाळपासून त्याचं भणभणणारं डोकं शांत झालं. गेल्या 2 दिवसापासून त्याने अवनीचं आसपास असणं, तिचं काळजी करणं, कधी कधी हक्काने ओरडणं त्यांनी खूप मिस केलं होतं. मानव आल्यापासून त्याचं मन विचलित झालं होतं. त्याला कोणत्याही किमतीवर अवनीला गमवायचं नव्हतं. त्यामुळे तो उद्याच अवनीला कुठल्या तरी कामाचं कारण सांगून इथून त्याच्या ठरलेल्या ठिकाणी घेऊन जाणार होता आणि तिथे तिला प्रपोज करणार होता. ती त्याला नकार देणार नाही याची त्याला पूर्ण खात्री होती. तरी सुद्धा त्याला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. तिचा बॉस असल्यामुळे आजपर्यंत तिच्यासोबत त्याला मर्यादा राखून बोलावं लागत होतं, पण आता त्याला अवनी आणि त्याच्यामध्ये कोणताही दुरावा नको होता. कधी एकदा उद्याचा दिवस उजळतो असं त्याला झालं होतं. त्याच्या मनातल्या भावना अनावर होत होत्या. आताच्या आता तिला भेटून सगळं सांगावं असं वाटत होतं, पण त्याला त्याच्या आयुष्यातली एवढी मोठी गोष्ट अशी सांगायची नव्हती. त्याच्यासाठी त्याने काही स्पेशल प्लॅन केला होता. त्यामुळेच त्याने कसं तरी स्वतःच्या मनाला समजावलं. संध्याकाळचे 7 वाजले तसे साखरपुड्यासाठी पाहुणे जमू लागले. साखरपुडा साध्या पद्धतीने करायचा ठरल्यामुळे काही मोजकेच पण खास पाहुणे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पूर्ण जाधव विला रंगीबेरंगी लाईटच्या प्रकाशात झगमगत होता. डेकोरेशन, म्युझिक, केटरिंग पर्यंत सगळं काही उत्तमरित्या मॅनेज केलं होतं. आलेले गेस्ट एकमेकांसोबत ओळख करून घेण्यात व्यस्त होते. ईशा तयार होऊन मुलींसोबत खाली निघून गेली. अवनीची तयारी बाकी असल्यामुळे ती तिथेच थांबली होती. थोडा टचअप करून तिने आपल्या ओठांवर लिपस्टिक लावली. पूर्ण तयारी झाल्यानंतर तिने स्वतःला आरशात बघितलं. खूपच सुंदर दिसत होती ती. एका क्षणासाठी तिच्या मनात अनिलचा विचार आला. तो आपल्याला बघून कसा रिॲक्ट करेल. तिच्या सौंदर्याची तारीफ करणारी एक तरी नजर तिला त्याच्याकडून हवी होती. आज तिने तोच लेहंगा घातला होता ज्याची नॉट अनिलने त्या दिवशी चेंजिंग रूममध्ये बांधली होती. तो प्रसंग आठवून तिच्या अंगावर काटा आला. अवनी गालावरचा ब्लश लपवत खाली जाण्यासाठी निघाली. अनिल कधीपासून पायऱ्यांवर आपली नजर लावून बसला होता. सगळ्या मुली खाली आल्या तरी अवनी अजून खाली आली नव्हती. रेवाचं सुद्धा 4 वेळा
त्याला आपला लूक दाखवून त्याच्याकडून जबरदस्तीचं कौतुक करून घेणं झालं होतं. मध्येच त्याला ओळखणारे काही जण त्याच्यासोबत हात मिळवत बोलत होते, पण त्याचं सगळं लक्ष अवनी कधी येते याकडे लागून होतं. त्याचं मन तिला बघण्यासाठी बेचैन झालं होतं. कुणीतरी ओळखीची व्यक्ती त्याच्या समोर आली आणि तो पुन्हा बोलण्यात व्यस्त झाला. अचानक वाऱ्याची एक मंद झुळूक त्याला स्पर्शून गेली आणि त्याने मागे वळून बघितलं. धक धक धक. अनिलला आपल्या हृदयाचे वाढलेले ठोके जाणवले. तसा त्याने आपल्या छातीवर हात ठेवला. त्याचं हृदय जोरजोरात धडधडून त्याला त्याच्या हृदयाची मालकीने आल्याचं सांगत होतं. साजेसा सुंदर मेकअप आणि तिच्या चेहऱ्यावरचे ते मनमोहक हसू जबरदस्त सुंदर दिसत होती अवनी. तिला बघून अनिल पुरता घायाळ झाला होता. हॉलमध्ये बऱ्याच जणांची नजर तिच्यावर टिकून होती. अवनीला ती जाणवताच ती भराभर पायऱ्या उतरत आपल्या फ्रेंड्सकडे पोहोचली. ती खाली आली तसा अनिल इतक्या माणसांच्या मधून तिला बघण्याचा प्रयत्न करत होता. आज ती इतकी सुंदर दिसत होती की त्याला तिच्यावरून नजर हटवावीशी वाटत नव्हती. हे अवनी, यू लुकिंग सो ब्युटिफुल. अवनीच्या मागे उभा असणारा मानव तिच्यासमोर गुलाबाचे फूल पकडत म्हणाला. मानव, मी घाबरले ना. तू नेहमी माझ्या मागे का उभा असतोस? अवनी दचकून आपल्या छातीवर हात ठेवत म्हणाली. जिथे तू तिथे मी. आता मी तुझी आयुष्यभर पाठ सोडणार नाही. मानव डोळे मिचकावत म्हणाला. मानव, मला तुझ्यासोबत खूप महत्वाचं बोलायचं आहे. अवनी मुद्द्यावर येत म्हणाली. तिला आता मानवच्या फ्लर्टिंगचा कंटाळा आला होता, पण त्याचं मन दुखावलं जाऊ नये त्यामुळे ती आतापर्यंत शांत होती. हो नक्कीच, एंगेजमेंट झाली की आपण भेटू, असं बोलत मानव घाईघाईत तिथून निघून गेला. अवनी आपल्या मैत्रिणींमध्ये सामील झाली, पण तिला याची कल्पना नव्हती की दोन अंगार भरलेले डोळे तिच्यावर नजर रोखून आहेत. मानवने अवनीसमोर गुलाबाचे फूल पकडलेले बघून अनिलच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. भलेही तिने ते फूल घेतलं नव्हतं, पण त्याने काहीच फरक पडत नव्हता. आता या क्षणी त्याला मानवचा खूप राग आला होता, पण एंगेजमेंट सेरेमनी चालू असल्यामुळे त्याने आपल्या रागावर कंट्रोल केलं होतं. साखरपुड्याचा मुहूर्त झाला तसं अखिलच्या मॉमने अखिल आणि ईशाचं औक्षण केलं. गुरुजींनी दोन्ही अंगठ्यांची पूजा करून वधूवरांच्या हातात दिल्या. अखिलने गुडघ्यावर बसून ईशाला अंगठी घातली. तसा सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला. ईशाने सुद्धा अखिलला अंगठी घातली. तसे तिथे जमलेल्या सर्वांनी त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. अवनी आल्यापासून अनिलला बघत होती. आजही तो जबरदस्त हँडसम दिसत होता. तिथे जमलेल्या सगळ्या मुली डोळे फाडून अनिलकडे बघत होत्या. त्याला बघून हँडसम, हॉट, सेक्सी अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत होत्या. ते ऐकून मात्र अवनीला राग येत होता. अचानक अनिल आणि अवनीची नजरानजर झाली तशी त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली. त्याला असं करताना बघून अवनीचं मन खट्टू झालं. त्याने एकदा तरी आपल्याला बघावं असं तिला वाटत होतं. मिस्टर मेहता पार्टीमध्ये आले तसा अनिल त्यांच्यासोबत बोलण्यात व्यस्त झाला. त्यांच्यासोबत त्यांची मिसेस आणि त्यांची मुलगी सानिया सुद्धा आली होती. मिस्टर मेहतासोबत खूप जवळचे संबंध असल्यामुळे अनिल स्वतः त्यांच्याकडे लक्ष देत होता. काही कारणामुळे मिस्टर मेहता लग्नाला येऊ शकणार नव्हते, त्यामुळे अनिलच्या आग्रहाखातर ते आपल्या पूर्ण फॅमिलीसोबत एंगेजमेंटला आले होते. त्यांची मुलगी सानिया ही देखील अनिलला रेवासारखीच होती, त्यामुळे अनिल मोकळेपणाने तिच्यासोबत बोलत होता. अवनी ईशासाठी खूप खुश होती, पण आता तिला तिथे उभा राहण्याचा कंटाळा आला होता. तिने एक नजर अनिलकडे बघितलं. तो मिस्टर मेहतासोबत बोलण्यात व्यस्त होता आणि त्याच्यासोबत एक सुंदर मुलगी सुद्धा उभी होती. अनिल तिच्यासोबत बराच फ्री होऊन बोलत होता. अवनीने याआधी कधीच अनिलला कुठल्याही मुलीसोबत इतकं फ्री होऊन बोलताना बघितलं नव्हतं. बोलता बोलता त्या मुलीने अनिलला वन साईड हग केलं. तसं अवनीला आणखीनच राग आला. एकतर इथे आल्यापासून त्याच्यासोबत बोलायला मिळत नव्हतं. सकाळपासून तो तिला इग्नोर करत होता, त्यामुळे तिचं कशातच मन लागत नव्हतं. त्यात मानवला टाळण्यासाठी तिने सकाळपासून कुठल्या ना कुठल्या कामात स्वतःला व्यस्त ठेवलं होतं.
पण अनिलचं असं वागणं बघून तिला आता एक क्षण सुद्धा तिथे थांबावं वाटत नव्हतं. अवनीने ईशाकडे एक नजर टाकली. ती गेस्ट सोबत बोलण्यात बिझी होती. प्रांजल सुद्धा ऑफिसमधल्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत होती. तिला काळजी वाटू नये म्हणून तिने प्रांजलला डोके दुखत असल्यामुळे रूममध्ये जात असल्याचा मेसेज केला. अवनीने एक नजर अनिलवर टाकली. तो अजूनही त्या मुलीसोबत बोलण्यात व्यस्त होता. तिच्याही नकळत तिचे डोळे पाणावले. तसं ती आपल्या रूमच्या दिशेने निघाली. तितक्यात तिच्या फोनवर मानवचा मेसेज आला. त्याने तिला भेटायला बोलवलं होतं. मानवसोबत बोलण्याची हीच योग्य वेळ होती. पुढे जाऊन त्याला आणखी त्रास होण्यापेक्षा आताच सगळ्या गोष्टी क्लिअर करणं गरजेचं होतं. अवनीने मनाशी काहीतरी विचार करत आपले डोळे पुसले आणि स्विमिंग पूलच्या दिशेने निघाली. तोच अनिलने आजूबाजूला नजर फिरवली, पण अवनी त्याला कुठेच दिसत नव्हती. मगाशी तो सान्यासोबत बोलत होता, तरीही त्याचं अर्ध लक्ष अवनीकडे होते. तिचे पाणावलेले डोळे बघून त्याला वाईट वाटत होतं. त्याला सुद्धा अवनीला मानवसोबत बोलताना बघून खूप त्रास झाला होता. त्यामुळेच त्याने मुद्दाम तिच्याकडे दुर्लक्ष असल्यासारखं दाखवलं. पण आता मात्र त्याचं मन त्याला खात होतं, कारण या सगळ्यात तिची काहीच चूक नव्हती. तो अवनीला शोधत तिथून बाहेर पडला. त्याने तिला सगळीकडे शोधलं, पण ती कुठेच सापडत नव्हती. अनिलला आता तिची काळजी वाटू लागली होती. तो भराभरा पावलं टाकत विलाच्या मागच्या बाजूला आला. तोच त्याला स्विमिंग पूलजवळ काहीतरी हालचाल जाणवली. तसा तो त्या दिशेने चालू लागला. तो थोडा पुढे गेला आणि समोरचं दृश्य बघून त्याला त्याच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली. मानव, मला तुझ्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे, अवनी स्विमिंग पूल जवळ उभ्या असणाऱ्या मानवला म्हणाली. आधी मी बोलणार आहे, कारण इतकी वर्ष मी या क्षणाची वाट बघितली आहे आणि आज तो क्षण आला आहे, तर मला अजिबात राहावत नाहीये, मानव एक्साइटेड होत म्हणाला. मानव, माझं एकदा ऐकून तरी घे. तुला वाटतं तसं काहीच नाहीये. मानव आता काय बोलणार आहे हे अवनीला चांगलंच माहीत होतं. त्यामुळे अवनीला त्याआधीच त्याचा गैरसमज दूर करायचा होता. अवनी, मी तुला सांगितलं ना, आधी मी बोलणार, त्यानंतर आयुष्यभर मी तुझं ऐकायला तयार आहे. मानव हट्टाला पेटला होता. अवनी, तुला तर माहीतच आहे, स्कूलमध्ये असताना मी कसा होतो. सगळेजण मला खूप चिडवायचे. स्कूलमध्ये माझा कुणी फ्रेंड सुद्धा नव्हता. तुला आठवतं, एकदा आपल्या स्कूलमधलाच एक ग्रुप मला त्रास देत होता. तेव्हा तू मला वाचवलं आणि सगळ्यांना सांगितलं की हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, याला कुणीच त्रास द्यायचा नाही. आणि तू त्या सगळ्यांना पळवून लावलं. त्यानंतर आपली मैत्री झाली. पूर्ण स्कूलमध्ये फक्त तू आणि ईशाच माझे फ्रेंड होते. त्यानंतर मला देखील कळलंच नाही की कधी तू मला मैत्रिणीपेक्षाही जास्त वाटू लागलीस आणि कधी मी तुझ्या प्रेमात पडलो हे सुद्धा मला कळलं नाही. आय लव्ह यू अवनी, आय लव्ह यू सो मच. माझ्यासोबत लग्न करशील का? मानव गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करत होता. अवनी मानवकडे बघत होती. जो प्रसंग तिला टाळायचा होता तोच प्रसंग आज तिच्या समोर होता. मानव स्कूल टाईमपासून तिचा बेस्ट फ्रेंड होता, पण या व्यतिरिक्त अवनीच्या मनात मात्र त्याच्याबद्दल कोणत्याच भावना नव्हत्या. तो खूप हलव्या मनाचा होता. त्यामुळे अवनीला त्याला हर्ट न करता हे सगळं प्रकरण शांततेत हँडल करावं लागणार होतं. अनिल मात्र शॉक होऊन समोर बघत होता. स्विमिंग पूल जवळ मानव गुडघ्यावर बसून हातात रिंग घेऊन अवनीला प्रपोज करत होता आणि अवनी मात्र शांत एखाद्या स्टॅच्यूसारखी त्याच्याकडे बघत होती. त्या दोघांना असं बघून अनिलने आपल्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या. आता या क्षणी अनिलच्या रागाचा पारा वाढला होता. रागाने त्याचे डोळे आग ओकत होते. त्याचे हात मानवला मारण्यासाठी आतुर झाले होते. मानवने अवनीला प्रपोज करून खूप मोठी चूक केली होती. त्यामुळे अनिल आता त्याला कोणत्याही किमतीवर सोडणार नव्हता. अवनी यार, बोल ना काहीतरी. खाली बसून पाय देखील दुखायला लागले आता. मानव अवनी काय बोलते या अपेक्षेने अवनीकडे बघत म्हणाला. मानव, तू आधी उठ इथून. अवनी मानवला उठवण्यासाठी खाली वाकली होती की त्याआधीच मानवची कॉलर पकडली गेली आणि अनिलच्या हाताचा एक जोरदार बुक्का त्याच्या तोंडावर पडला.
अनिलने मानवला एकामागून एक 3-4 बुक्के मारले. अवनी शॉक होऊन अनिलकडे बघत होती. अनिलचा आक्रमकपणा बघून ती घाबरली होती. हे सगळं इतकं अचानक झालं की तिला क्षणभर काहीच समजलं नाही. पण जसा मानवच्या ओरडण्याचा आवाज तिच्या कानावर पडला तशी ती त्या दोघांच्या दिशेने धावली. अनिल सर, काय करताय? सोडा त्याला, प्लीज प्लीज स्टॉप इट. अवनीने अनिलचा कोट पकडून कसं बसं त्याला मानवपासून दूर केलं. मानव, आर यू ओके? तू ठीक तर आहेस ना? अवनी त्याला आणखी काही विचारणार त्याआधीच अनिलने अवनीचा हात पकडला आणि थोडं ओढतच तिला तिथून घेऊन गेला. अवनी मात्र मागे वळून जमिनीवर पडलेल्या मानवकडे बघत होती. तिला अजूनही मागे वळून बघताना बघून अनिलला तिचा राग येऊ लागला होता. हॉलमध्ये सगळेजण एंगेजमेंटच्या फंक्शनमध्ये बिझी असल्यामुळे कुणालाच बाहेर काय चालू आहे याची भनक सुद्धा लागली नव्हती. अनिल अवनीला विलाच्या बॅक डोअरने आपल्या रूममध्ये घेऊन आला. रूममध्ये आल्यानंतर अवनी रागाने अनिलच्या हातातून आपला हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिच्या हातावरची पकड इतकी घट्ट होती की तिला हात सोडवून घेणं जमत नव्हतं. अनिल सर, माझा हात सोडा. झालंय तरी काय तुम्हाला? असे का वागतात तुम्ही? का मारलं तुम्ही मानवला? अवनी रागात आपला हात सोडवून घेत म्हणाली. का? काय झालं? मी त्याला मारलं म्हणून तुला त्रास होत आहे का? तो कोणी स्पेशल आहे का की तुला त्याच्यासाठी इतकं वाईट वाटतंय? सांग ना. अनिल रागात दात ओठ खात म्हणाला. तो माझा कुणीही का असेना, त्याच्यासोबत तुमचा काहीच संबंध नाही. आमच्या दोघांच्या मधात पडायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं? मी माझ्या पद्धतीने सगळं काही हँडल केलं असतं. तुला काय सांगायचं आहे की माझ्यासमोर दुसरा कुणीतरी येऊन तुला प्रपोज करतोय आणि मी काय नुसतं बघत बसायचं होतं का? त्याची हिंमतच कशी झाली तुला प्रपोज करायची? मन तर करतंय की आणखी 2-4 ठेवून द्याव्यात त्याला. अनिल आपला राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत म्हणाला. मिस्टर अनिल जाधव, हे तुमचं ऑफिस नाहीये आणि तसंही हा माझा पर्सनल मॅटर आहे. त्यामुळे यामध्ये इंटरफेअर करण्याचा तुम्हाला काहीच हक्क नाही. तुम्ही फक्त ऑफिसमध्ये माझे बॉस आहात. इथे तुम्ही माझे कुणीच नाही लागत, समजलं? अवनी रागात म्हणाली. ती मानवला समजावून सगळं काही क्लिअर करणार होती. पण त्याआधीच अनिलने त्याच्यावर हात उचलून हे प्रकरण आणखीनच वाढवलं. रिअली? मी तुझा कुणीच लागत नाही? माझा तुझ्यावर काहीच हक्क नाही. तर मग तो तुझा कोण लागतो? हां, तू त्याचा प्रपोजल एक्सेप्ट करणार होतीस का? त्याला हो म्हणणार होतीस का? बोल ना आता. का गप्प बसली आहेस? अनिल अवनीला समोरच्या भिंतीवर दाबत म्हणाला. त्याचं प्रपोजल एक्सेप्ट करायचं की नाही हा माझा प्रश्न आहे. अवनीला आता त्याचा राग येऊ लागला होता. एकतर तो स्वतः त्या पार्टीमधल्या मुलीला अटेन्शन देत होता आणि मानवने तिला प्रपोज केल्यानंतर उलट तिच्यावरच चिडत होता. कारण तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. तुझ्या प्रेमावर, तुझ्या श्वासांवर, इतकंच काय तर तुझ्या आत्म्यावर सुद्धा माझा हक्क आहे, फक्त माझा. बिकॉज आय लव्ह यू अवनी. अनिल अवनीला घट्ट पकडत म्हणाला. अवनी डोळे मोठे करून अनिलकडे बघत होती. तिला आपल्या डोळ्यांवर आणि आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ज्या क्षणाची तिने स्वप्नात सुद्धा अपेक्षा केली नव्हती तो क्षण प्रत्यक्षात तिच्या आयुष्यात आला होता. चक्क अनिल जाधव तिच्या समोर आपल्या प्रेमाची कबुली देत होता. तिच्यावर प्रेम असल्याचं कबूल करत तिच्यावर स्वतःचा हक्क असल्याचं सांगत होता. तिने जे ऐकलं ते सत्य आहे की स्वप्न हेच तिला कळत नव्हतं. तिला माहीत होतं की तो म्हणजे तिच्यासाठी एक कधी न पूर्ण होणारा स्वप्न होता आणि असं असतानाही त्याने स्वतःहून तिच्यावर असणाऱ्या प्रेमाची कबुली दिल्यामुळे तिला बोलण्यासाठी शब्दच सुचत नव्हते. अनिलने अवनीला आपल्या मिठीत घट्ट पकडून ठेवलं होतं. तो एकटक तिचा चेहरा बघत तिच्या मनात काय चालू आहे हे वाचण्याचा प्रयत्न करत होता. मानवला असं तिला प्रपोज करताना बघून त्याच्या मनात इन्सिक्युरिटी निर्माण झाली होती आणि तिला गमावण्याच्या भीतीने त्याच्या मनातल्या भावना त्याच्या ओठांवर आल्या होत्या. त्याला माहीत होतं की त्याने असं अचानक प्रपोज केल्यामुळे ती शॉक झाली आहे. अनिलला सुद्धा तो क्षण खास बनवायचा होता, पण तिला मानवसोबत बघून तो स्वतःला रोखू शकला नाही. अवनी अजूनही शॉक होऊन एकटक अनिलकडे बघत होती. या गोंधळलेल्या अवस्थेत सुद्धा
ती जबरदस्त सुंदर दिसत होती. मगाशी तिला नीट बघता सुद्धा आलं नव्हतं. त्यामुळे आता या संधीचा फायदा घेऊन तो तिला एकटक बघत होता. या लेंग्यामध्ये ती जबरदस्त सुंदर दिसत होती. काजळ घातलेले डोळे, गुलाबी ओठ, वाऱ्याच्या झुळकेने तिने लावलेल्या परफ्यूमचा सुगंध सगळीकडे दरवळला. तसं आसपासचं वातावरण सुगंधित झालं. वाऱ्यामुळे तिच्या चेहऱ्यावर येणारे केस त्याने आपल्या बोटांनी अलगद तिच्या कानामागे सारले. तिच्या कानाला त्याच्या बोटांचा स्पर्श झाला तसा तिच्या अंगावर सरसरून काटा आला. आपल्या स्पर्शाचा तिच्यावर होणारा परिणाम बघून अनिलही मनोमन सुखावला होता. तो काही बोलला त्याआधीच त्याला त्याच्या रूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला.